ला एखादा गुरुवार धरू नका. वेळ पडली उपवास करू नका. नाही तर यावेना भुकेला विठ्ठल. तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी परवा दिवशी गुरुवार धरला होता. मार्गशीर्षातले गुरुवार आहेत तुमचे, आहे का नाही? पहिला गुरुवार धरला. मी तोंडावून सांगू शकतो आई कोणाकोणाचा गुरुवार होता ते. आणि मी सांगू का अजून त्यातनं बऱ्याच जणी अशा आहेत त्या गुरुवार धरलाय पण सासूवर बोलत नाही. जरा बघायचं असलं तर आई तू फक्त मला परवानगी दे, मी चालू कीर्तनात उभा करतो तेवढ्याच. फक्त होय मी तोंडावर सांगतो कोण कोण सासूवर बोलत नाही. रोज फिरतोय मी, बरं एवढं कळत नाही मला. त्यांची तोंड सांगते ती कोण कोण सासूवर बोलत नाही. उभा बी केले असते फक्त आपलं गोडव्या अंगाने आलोय, गोडव्या अंगाने मागायला जायचं. आमच्या मला काय करायचं, एवढं खोलात जायची काही गरज नाही माझी बरं का. पण मी पाया पडतो आहो तुमच्या गळ्याचे, पाया पडतो. थोडंच माझं बोलणं जास्तीच होईल. वेळ पडला एखादा गुरुवार धरू नका. वेळ पडली उपवास करू नका. नाही तर यावेना भुकेला विठ्ठल. उपाशी राहून जर देव पावला असता तर ज्या लेकरांना लहानपणी मिळत नाही त्यांना ते आधी प्रसन्न झाला असता. उपाशी राहून जर नुसता देव पावला असता तर ज्यांना पोटाला खायला अन्नच नाही त्याच्या पाठीमागे ते उभा राहिला असता. नुसतं उपाशी राहून देव पावत नाही रे. मी सांगतो आपल्या माणसांशी प्रेमाने राहा, आपुलकीनं जगा. गुरुवार धरतीन सासरा उपाशी मारते. कुठनं पुण्य मिळालेला. मी जाहीर कीर्तनात बोलतो, जी पापील सासू सासऱ्याबरोबर बोलत नाही तिच्या घरी कुठलाच देव कवाच पाऊल ठेवत नाही आणि ठेवणार बी नाही. तिनं तसली अपेक्षा बी करू नये. घरात सासू सासऱ्याला गोड बोलत नाही आणि गावात पारायणाला पंक्ती घालते. वायाच गेलं हे सगळं. आणि परमार्थाच्या दिशाची तर बदलल्यात विशाल. तुमचा दिखाव्याचा परमार्थ कोण तुमच्या पाठीमागे यायला मोकळा आहे? दुनियाला दिसावं म्हणून परमार्थ करूच नका. परमार्थ ही दाखवण्याची गोष्ट नाही, परमार्थ ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही घरातल्या माणसांबरोबर चांगलं वागता तेव्हा तुमचे घरातले संबंध चांगले होतात. आणि ज्या घरात आनंद असतो त्या दारातलं तुळशी वृंदावन नेहमी हिरवं दिसतं.